नमस्कार मित्रांनो, एकनाथ शिंदेंचं ठरलं. मुंबई महानगरपालिकेत भाजप सोबत छोट्या भावाची भूमिका स्वीकारणार. काय आहे ही छोट्या भावाची भूमिका आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीमधील पक्ष स्वबळावर लढवण्याच्या चर्चा आहेत. मात्र मुंबई महानगरपालिकेत महायुती कायम राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसोबत असलेले तब्बल 50 माजी नगरसेवक आपल्या सोबत असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे शिंदे स्वबळावर लढवणार असल्याच्या चर्चा होता. मात्र सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार शिवसेना आणि भाजपमध्ये युती होणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेची शिवसेना छोट्या भावाच्या भूमिकेत असेल तर भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल. भाजप जास्त जागा लढणार असल्याचे निश्चित मानले जात आहेत, तर ठाणे महानगरपालिकेत शिवसेना मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल तर भाजप छोट्या भावाच्या भूमिकेत असेल. मुंबई महापालिका निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे भाजपने सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या अंतर्गत सर्वेनुसार ठाकरे बंधू एकत्र येत निवडणूक लढवली तर त्याचा फटका भाजपाला बसण्याची शक्यता असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सोबत घेण्याच्या हालचाली भाजपने सुरू केल्या आहेत. मग शिवसेनेच्या तयारी सुरू याकडे आपण थोडंसं लक्ष देऊया. मुंबई महानगरपालिकेसाठी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने आधीपासूनच तयारी सुरू केली होती. त्यामुळेच त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिंडार पाडत माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात प्रवेश दिला. 35 पेक्षा अधिक माजी नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदेंनी 50 पेक्षा अधिक माजी नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचे सांगितले आहेत. मग आदित्य ठाकरेंची मनसेला साथ याकडेही आपण थोडं लक्ष देऊया. मनसेकडून उद्धव ठाकरेंसोबत जाण्याविषयी कोणतेही अधिकृत भाषण करण्यात आलेले नाहीत. पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना मनसे सोबतच्या युतीविषयी विचारले असता ते म्हणाले की महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही कोणताही पक्षासोबत आणि नेत्यांसोबत जाण्यास तयार आहोत. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहेत हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.